आखातामधील युद्धाचा पाईप उद्योगावर परिणाम झालाय. पाईप, ठिबक, प्लास्टिक, कागदाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांना थेट झळ पोहोचली आहे. ग्राहकांची संख्या घटल्यानं दुकानदारांना देखील त्याचा फटका बसलेला आहे. आणि याचा आढावा घेत दुकानदार आणि शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी. आखाती देशात सुरू असलेल्या महायुद्धाचा परिणाम भारतातील आता पीव्हीसी पाईपावरती सुद्धा झालेला पाहायला मिळत असून मी आता सध्या पीव्हीसी पाईपच्या दुकानामध्ये आलेलो आपण या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी हे पीव्हीसी पाईप शेतकऱ्यांकडून आपल्या कृषी पंपाच्या पाईपलाईनसाठी वापरले जातात. तसेच जे काही ठिबक सिंचन आहे त्याचे सुद्धा दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत दुकानदारांना याचा मोठा फटका बसतोय. दर वाढल्यामुळे जे काही उत्पन्न आहे त्याच्यावरती सुद्धा परिणाम झालेला आहे. सेल सुद्धा घटलेले आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी दुकानदार आहेत, शेतकरी आहेत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या प्लास्टिक मध्ये जे आहे ते सगळेच प्लास्टिकचे दर वाढलेले आहेत. आता जर आपण पीव्हीसी पाईपाचा जर विचार केला तर पीव्हीसी पाईप जवळपास 20 ते 30% रेट वाढत गेलेला आहे. म्हणजे गेले 15 ते 20 दिवसामध्ये महिन्याभरामध्ये पकडा की महिन्याभरामध्ये जवळपास 25 ते 30% हे दरवाढ होत गेलेली आहे. आणि याच्यामुळे काय झालंय की शेतकरी सुद्धा खूप म्हणजे अस्वस्थ आहे. कारण पहिला जर आपण पाहिलं तर 2.5 इंची पाईप शेतकऱ्याला 400 रुपयापर्यंत उपलब्ध होत होता. त्याच पाईपासाठी आता शेतकऱ्याला जवळपास 550 रुपये मोजावे लागतात. म्हणजे शेतकरी एक 15-20 दिवसामध्ये जर इतका मोठा बदल होतोय तर शेतकरी सुद्धा थोडासा चिंताग्रस्त आहे. आणि बाकी सुद्धा आज आपण पाहतो की लिनो बॅग म्हणजे कांदा वगैरे कांदा बटाटा भरण्यासाठी ज्या लिनो बॅग असतात त्याचे सुद्धा रेट भयानक वाढलेत. म्हणजे पूर्वी ती 9 ते 10 रुपयाला लिनो बॅग मिळायची, ती आज 22-25 रुपयापर्यंत त्या बॅगेचे रेट गेलेले आहेत. म्हणजे जो काही फटका आहे तो सगळा एकंदरीत शेतकऱ्याच्या याच्यावरती येतोय. आम्हाला दुकानदारांना सुद्धा हे ऍडजस्ट करण्यामध्ये खूप त्रास होतोय. आणि हे सगळं होऊन देखील माल सुद्धा वेळेवरती उपलब्ध होत नाही. त्यामुळे आमची खूप मोठी त्यामध्ये तारांबळ होत आहे. शेतकऱ्यांवरती तर याचा भरपूर परिणाम झालाय. ज्या महिन्याभरापूर्वी जी पॉलिथिन पेपर कॅरी बॅग आहे त्याचा पाऊच 17 याचा पाऊच असतो एक, तो 100 ते 150 रुपयाला भेटायचा. आज तोच पाऊच म्हणजे 17 बॅगचा पाऊच आज 240 रुपयाला झालाय. आता ती जी कॅरी बॅग आहे ती आम्हाला कुबो असेल, फ्लावर असेल ते 25 किलोची आम्ही पॅकिंग करून पाठवत असतो. तर त्याच्यामध्ये पण भरपूर दर त्याचे वाढलेले आहेत. हेमंत चापुडे, झी मीडिया, पारगाव, पुणे.